शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नवीन मदत पॅकेज जाहीर केले। जून ते सप्टेंबर 2025 मधील नुकसान भरपाई नियम बदलून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। इंडिगो विमानाचे दिल्लीमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले। इंजिन बिघाडाच्या भीतीमुळे 161 प्रवासी सुरक्षित उतरवण्यात आले असून मोठी दुर्घटना टळली। IPL 2026 सुरू होण्यापूर्वीच MS धोनी दुखापतीमुळे 2 आठवडे बाहेर राहणार आहे। त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सला सुरुवातीच्या सामन्यात मोठा धक्का बसला। डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली आहे। या घडामोडीमुळे आयात खर्च वाढण्याची शक्यता असून अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण झाला आहे। IPL 2026 दरम्यान अभिनेता जयदीप अहवालात आणि विराट कोहली यांची भेट चर्चेत आली। सोशल मीडियावर फोटो व्हायरल होतात चाहत्यांनी उत्साहाने प्रतिक्रिया दिल्या। VVIP उड्डाणांसाठी DGCA ने नवीन नियम लागू केले आहेत। विमान अपघातानंतर सुरक्षेच्या दृष्टीने नियम कडक करण्यात आले असून प्रवास अधिक सुरक्षित करण्यावर भर दिला आहे। विधान परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली। ज्योती वाघमारे यांनी या प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडली। पुण्यातील ऋषिकेश वैद्य प्रकरणात आरोपीच्या भावावरही संशय व्यक्त केला जात आहे। पोलिसांनी तपासाचा विस्तार करत आणखी धागेदोरे शोधण्यास सुरुवात केली। मुंबई महापालिकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त कचरा गाड्या सुरू केल्या आहेत। यामुळे शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होणार असल्याचे सांगितले जात आहे। जळगावच्या अंमळनेर मध्ये मित्रांमध्ये बोलत असताना अचानक गोळी सुटून तरुणाचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।